मंडळी नमस्कार. सांगोला नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं सांगोला शहर विकास आघाडी जी आहे तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा सावंगे पाटलांचा गट आहे. आणि या शहर विकास आघाडीच्या प्रचारासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सांगोल्यात येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ही सभा होते. तर इतक्या मोठ्या प्रमाणातली जी ही रणनीती आहे सांगोला शहर विकास आघाडीची आणि उद्याची सभा, तर या अनुषंगानं आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख सोबत आहेत. आमदार साहेब, तर उद्याची जी सभा आहे मोठी सभा आहे, कारण मागच्या आठवड्यापूर्वी उपमुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदे साहेबांची सभा झाली होती. तर मुख्यमंत्री खुद सांगोल्यात येत आहेत. तर म्हणजे वातावरण खूप आता ताकदीचं झालं आहे. तुमची बाजू भक्कम होताना दिसत, काय सांगाल? निश्चितपणे मला सांगायला आनंद आहे की उद्याच्या 30 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्माननीय मारुती आबा आणि 23 आमच्या आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी या प्रचारसभेसाठी येत आहेत. आणि एकंदरीत मागच्या 17 तारखेला जो मारुती आबांचा अर्ज भरल्यानंतर ठराविक मंडळींनी शेतकरी कामगार पक्ष आणि बाबासाहेब देशमुख यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान रचलं होतं. ज्या वेळेस आम्ही मागच्या काही दिवसांपासून प्रत्येक प्रभागामध्ये फिरतोय प्रचाराच्या निमित्ताने आणि होम टू होम लोकांसोबत चर्चा करत असताना त्यांच्या मनामध्ये असलेला गैरसमज दूर करत असताना एक दिसून येतंय की या शहरामध्ये निश्चितपणे मारुती आबांचा नगराध्यक्ष पदासाठी भरलेला अर्ज हा 3 तारखेला तो विजय शिक्कामोर्तब होईल. उद्याच्या सभेनंतर किती हजाराच्या फरकाने मारुती आबा जिंकून येतील एवढा आकडा उद्याच्या सभेवरती कळेल. आणि 23च्या 23 उमेदवार चांगल्या ताकदीचे दिलेले आहेत, चांगल्या पद्धतीने ते प्रचार करतायत आणि चांगल्या पद्धतीने निवडून येतील हा आम्हाला विश्वास आहे. बरं सर, आता प्रभागामध्ये जे वेगवेगळ्या प्रभागात प्रचार आपला सुरू आहे, तर कुठपर्यंत आला आहे प्रचार? म्हणजे हे पूर्ण कव्हर होतं, कारण वेळ फार कमी मिळाला सर आपल्याला. वेळ जरी कमी असला तरी शेतकरी कामगार पक्षाचे, दीपक आबा गटांचे आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे टिप ऑफ टो म्हणजे पायाच्या बोटावरती, म्हणजे टिप ऑफ टो हा इंग्लिशमधला जरी वाक्यप्रचार असला तरी पायाला भिंगरी लावून रात्रंदिवस काम करणारी ही मंडळी आहे. प्रत्येकाला या शहर विकास आघाडी केल्याचा एक सार्थ अभिमान आहे आणि जो निर्णय घेतला आहे तो कदापि फोल ठरणार नाही आणि आपल्या नेत्याची कुठेही अवहेलना होणार नाही या पद्धतीने सर्व शहर विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी रात्रंदिवस फिरत आहेत. आमच्या निकिता मॅडम फिरत आहेत, माझी घरातली बरीचशी मंडळी फिरत आहेत, मी स्वतः फिरतोय, दीपक आबांच्या घरातली मंडळी फिरत आहेत, एरंडे मालकांच्या घरातली मंडळी फिरत आहेत, मारुती आबांच्या घरातली मंडळी फिरत आहेत, बाळासाहेब केदार साहेबांच्या घरातली मंडळी फिरत आहेत. त्याचबरोबर प्रत्येक उमेदवाराच्या घरातली सर्व जी काही सदस्य आहेत ते दारोदार जाऊन जरी चिन्ह 23 लोकांना, 23 उमेदवारांना वेगवेगळी जरी आली असली तर प्रत्येक घरोघरी कमीत कमी 5 ते 10 वेळा डेमो मशीन घेऊन ती समजावण्याचं काम. चिन्ह पोचलेत का साहेब? कारण चिन्ह वेगवेगळे मिळालेत आणि एकाच प्रभागात 2-2 चिन्ह आणि अनेक प्रभागात अनेक चिन्ह, तर सोपं म्हणजे सोप्या पद्धतीने सांगितले का? निश्चितपणे तो प्रचार खूप चांगल्या पद्धतीने होतोय. बरं. ग्रामीण भागातली जनता सोसायटीच्या निवडणुकीला सामोरे जात असताना, ग्रामपंचायतीला सामोरे जात असताना ह्याच्यापेक्षा किचकट चिन्ह असतात आणि मग इथली शहरातली आणि ग्रामीण भागातली जनता आता सुज्ञ आहे. नुसतं एखादा व्हॉट्सअपवर मेसेज गेला, एखादी पोस्ट गेली तरी ती समजून घेऊन काम करणारी ही जनता आहे. आणि निश्चितपणे चिन्ह शेवटच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची, आमच्यासारख्या नेते मंडळींची, आणि ते पोचलेच जमा आहे. साहेब, शेवटचा प्रश्न, विरोधक जे आहेत, आता एकच पुढे विरोधक आहेत, माजी आमदार शहाजी बापू पाटील. माझ्या कालच्या मुलाखतीत त्यांनी टीका केली, तुमच्यावर रोष नव्हता, परंतु त्यांच्या भाषणांमध्ये बऱ्याचशा काही गोष्टी बोललेत सर ते परवाच्या. तर तुम्ही आता बोलाल का नाही मला माहीत नाही, पण ह्याचं उत्तर तुम्ही देणार आहात का उद्या? कसं आहे, स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्याला एक संस्कार आणि विचार दिलेला आहे. मी त्यांच्या मुलासारखा आहे, ते माझ्या वडिलाच्या वयाचे आहेत. तर माझ्यासारख्या
कमी वयाच्या कार्यकर्त्यांनी नेते मंडळींनी ज्येष्ठांवरती टीका करणं योग्य नसतं. पण ज्यावेळेस एखादी गोष्ट लिमिटच्या बाहेर जाते आणि खाजगी बोललेल्या गोष्टी जर ते सामाजिक स्तरावर सार्वजनिक स्तरावर जर कोण आणत असेल तर त्याला उत्तर हे निश्चितपणे दिलं जाईल. आणि उद्याच्याला तुम्ही सर्वांनी काय उत्तर मिळते हे पाहावं. ओके, तर मंडळी उद्या देवेंद्र फडणवीस सांगोल्यात येत आहेत आणि सभेची मोठी तयारी सुरू आहे. प्रचारही पूर्ण बऱ्यापैकी प्रचार यंत्रणा ताकदीनं राबवली आणि प्रचार पूर्ण होत आला असं आमदार साहेबांचं म्हणणं आहे. मंडळी उद्या बघूया फडणवीसांच्या या सभेमध्ये इथली सगळी मंडळी आहेत की ज्यांच्यावर टीका होते काय उत्तर देतात उद्या आपल्याला पाहता येईल. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद.